आपल्या आजच्या कथेचं नाव आहे एक हृदयस्पर्शी कथा। तो अजूनही झोपलाच होता। वर टांगलेलं सलाईन वाऱ्यानिशी हलत होतं। त्यातून टपकणारे थेंब त्याच्या रक्तात भिनत होते। झोप कसली येत होती त्याला। उघड्या डोळ्याने तो एकाच ठिकाणी बघत होता। त्याची आई औषधे व गोळ्या घेऊन आली। त्याला थोडेफार खाण्याची विनंती केली, पण त्याने गप्प राहून नकार दिला। आई गेल्यानंतर त्याने एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या। घड्याळाच्या टोलांनी त्याचे लक्ष वेधले। 6 वाजले होते। त्याने चटकन चादर बाजूला केली। अरे बापरे, क्लास तर संपून गेला असेल। अंगात एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून काढली। भळभळणाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून तो सायकलजवळ गेला। त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते। भर पावसात तो सायकल घेऊन क्लासकडे गेला। क्लास तर केव्हाच संपून गेला होता। बहुतेक सर्वजण घरी निघून गेले होते। थोडी पावसाची भुरभुर चालूच होती। ती अजूनही क्लासच्या बाहेर त्याची वाट पाहत उभीच होती। त्याला बघितल्यावर तिचे डोळे चमकले। तिला त्याचा राग आला होता। झपझप चालत त्याच्याजवळ पोहोचली। त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन त्याचा कान धरला। तू आजारी असताना इथं का आलास? आणि पुन्हा छत्री विसरलास? बापरे, किती पाणी! त्याच्या डोक्यावरून झटकत ती म्हणाली। पूर्ण ओला झालाय आणि मग सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशील। अरे, किती बडबड करते मी, जाऊ दे। बरं, डॉक्टर काय म्हणाले? तब्येत कशी आहे? दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन बसले। तो अजूनही काकडत होता। तिच्या डोळ्यामध्ये त्याचे बावरलेले मन स्वतःची खोलवर रुजलेली प्रतिमा शोधत होतं। तिचे निरागस डोळे मात्र सदैव त्याच्याच चिंतेत बुडालेले दिसत होते। त्याच्या अतिभोळेपणाची तिला काळजी वाटायची। त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती। त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच। बापरे, किती भयंकर ताप आलाय तुला, आणि तरी तू एवढ्या पावसात मला भेटायला आला? तुला काही झालं म्हणजे? नाही, मीच वेडी आहे, मीच थांबते ना। आता मी थांबणारच नाही। तू बघच, मी थांबतच नाही। असं दृष्ट लागण्याजोगे प्रेम बघून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी जमा झालं। बोलण्याचा प्रयत्न करताच त्याला खोकला आला। तिने त्याला न बोलण्याची विनंती केली। त्याचा हात आपल्या हातात घेताच तिने हातावरून ओघळणारे लाल रक्त बघितले। ती यावेळी मात्र चिडलीच। तू हे काय केलंस? तू सलाईन काढले ना? का स्वतःला त्रास करून घेतोस? तुला होणाऱ्या वेदना काळजात सुईप्रमाणे घुसतात। जा, मी बोलणारच नाही। अरे, तुला काही झाले म्हणजे मी आणि माझे जीवन? ती पुढे बोलणार तेवढ्याच त्याने लगेच तिच्या ओठांवर हात ठेवला। पुढचे शब्द काळजाला चिरणारे होते। त्याच्या डोळ्यातून थेंब ओघळला, तिच्या निस्सीम प्रेमासाठी आणि तिच्यासाठी। तरीही त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तिला अस्वस्थ करून टाकले। तिच्याही डोळ्यातून पाणी टपकत होते। खरंच इतकं प्रेम करतोस का रे माझ्यावर? मग का असा त्रास देतोय? तुझ्या या वेडेपणानेच मला वेड लावलं। दोघे पण अगदी वेडे आहोत। तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली। तिचे डोके थापटत तो मात्र कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता। तिथे फक्त तिच्या बांगड्यांची किणकिण आणि तिचा आवाज कानी येत होता। तेवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली। काय रे, केव्हाचा आवाज देतोय? काय करतोय इथे एकटा? एवढ्या पावसात का बसलाय? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणून। सरांच्या आवाजाने तो भानावर आला। त्याने मात्र मान डोलावली। सर आत निघून गेले। भरलेल्या डोळ्यांनी किंचित मागे मान वळून पाहिले। क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी हलत होती। भाग 2 लवकरच अपलोड करणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।